तर एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यात आता योजनेचे हप्ते जमा होणार आहेत। किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे। नमस्कार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। केंद्र सरकारने गहू खरेदीचे उद्दिष्ट 15% वाढवले। यंदा बीटी कापूस बियाण्याचे दर राहणार जशास तसे। नांदेडला खरीपासाठी 2,36,000 टन खताची मागणी। कोकणातील बागायतदारांच्या समस्याबाबत राजू शेट्टींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। मुंबईतील धडक मोर्चाला पाठिंबा। प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार कृषी मंत्री चव्हाण। अहिल्यानगर जिल्ह्यातील 6 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित। देशातील गहू उत्पादनात 5 ते 10% घट होण्याची शक्यता। सरकारचा अंदाज चुकणार का? 2027 पर्यंत सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना दिवसा वीज। राजस्थान सरकारची महत्त्वाची योजना। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहर परिसराला वादळाचा जोरदार तडाखा। मोठ्या प्रमाणात पडझड। खानदेशामध्ये अजूनही कांदा काढणी सुरूच। तांदूळ बाजारावर संकट। युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत। भारतातून होणाऱ्या निर्यातीत 7.5% घट। पीक विमा तात्काळ सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी। केंद्र सरकारने हमीभाव खरेदीची जबाबदारी राज्यांवर टाकू नये। तेलंगणाच्या कृषी मंत्र्यांची मागणी। केंद्राने खरीप हंगामापूर्वी खत टंचाईची शक्यता फेटाळली। युरियाचा साठा स्थिर। राज्यात 2 दिवस वादळी पावसाचा अंदाज। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। अशाच प्रकारच्या दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ता चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।